नमस्कार माता आणि भगिनींनो, तुमचं मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे. अजित पवारांनी मोठी घोषणा केलेली आहे की 90,000 रुपये देणार आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणींना दर महिन्याला 3,000 रुपये सुद्धा देऊ, अशी विधान किंवा अशी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नसतील तर तुमचे बँक अकाउंट हे तुमचे चेक करा. म्हणजे आधार कार्ड सोबत लिंक आहे का ते चेक करा. चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईट बघा, myAadhar.uidai.gov.in. तर या वेबसाईटवरती जायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. या प्रोसेसचा वापर करून तुम्ही चेक करा की तुमचे आधार कार्ड हे बँक सीडिंग स्टेटस चेक करा. ठीक आहे. जर बँक सीडिंग स्टेटस व्यवस्थित असेल तर तुम्हाला पैसे जमा झालेले असतील. त्याच्यानंतर नेक्स्ट बातमी बघा. जर आता बघा, जर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये किती बॅलन्स आहे किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँकमध्ये जमा झालेले आहेत का, हे चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मी काही नंबर दिलेले आहेत. तर बघा, प्रत्येक बँकेचा नंबर हा वेगळा आहे. तुम्ही जी बँक दिलेली आहे त्या बँकेच्या नंबरवरती तुम्हाला या ठिकाणी बघा कॉल करायचा आहे. कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला एक मेसेज SMS येईल आणि त्यामध्ये सांगितलं जाईल की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, ते जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुमचे पैसे जमा झालेले आहेत का नाहीत. तर या ठिकाणी बघा, लेटेस्ट अपडेट आहे. या ठिकाणी बघा, पुन्हा संधी. ठीक आहे. तर बघा, अजितदादांनी काय म्हटलेलं आहे ते बघा. पुन्हा संधी दिली तर लाडक्या बहिणींना एकूण 90,000 देऊ, असं विधान अजितदादांनी केलेलं आहे. या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सरकारने 2 महिन्याचे एकत्र असे 3,000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. 1,30,00,000 लोकांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ आज पुण्यात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार भाषण केले. लाडक्या बहिणींना आम्ही पुन्हा संधी दिली तर पुढच्या 5 वर्षात एकूण 90,000 महिलांना महिलांना देण्याची आमची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. तुम्ही म्हणाले, मी यात राजकारण करतोय. काय राजकारण करत नाही, परंतु हे खरं आहे, मी सांगतोय, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेले आहे. तर बघा, 5 वर्षामध्ये 90,000 रुपये देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सरकारला जर ताकद दिली तर लाडक्या बहिणीला 3,000 रुपये पण देऊ, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे.